नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील श्री अंबिका योग कुटीर यांच्या वतीने मेंदू विकारासाठी योग या विषयावरती एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. श्री अंबिका योग कुटीर ठाणे संस्थापक निकम गुरुजी हे या संस्थेद्वारे आरोग्य क्षेत्रात कार्यरत होते. श्री अंबिका योग कुटीर ठाणे संस्थापक निकम गुरुजी हे या संस्थेद्वारे आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. 2024-25 हे संपूर्ण वर्ष श्री अंबिका योग कुटीर हीरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येते. या वर्षात योगाद्वारे व्याधी निवारण या संकल्पनेतून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मेंदू विकारासाठी योग या विषयावरती एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी वृद्धांपासून तरुणांपर्यंत या परिषदेला उपस्थिती लावली. यावेळी जोशी बेडेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर महेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान या परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून न्यूरोसर्जन डॉक्टर महेश करंदीकर, डॉक्टर ॲनेस्थेशिया डॉक्टर अलका मडिके, योग प्रमाणन मंडळाचे मुख्य सल्लागार NK कंसारा उपस्थित होते. कार्डियाक भूलतज्ञ डॉक्टर अलका मांडके, NK कंसारा हे या परिषदेसाठी अतिथी आहेत. ऑस्ट्रेलियातील श्री अंबिका कुटीर योग शाखेचे संचालक सुरेश खटाव, हिरल मेहता, डॉक्टर शुभांगी पारकर, डॉक्टर मानस मूर्ती, डॉक्टर कौस्तुभ आबावणे, डॉक्टर कौस्तुभ आबनावे, डॉक्टर विद्या अमृते, डॉक्टर ज्योती अशा नामवंत डॉक्टर्स आणि तज्ज्ञांनी विविध विषयांवरती येथे मार्गदर्शन केलं. या परिषदेला उपाध्यक्ष अनंत कुलकर्णी, सहसचिव सोनील कुलकर्णी, प्राचार्य निलिमा शास्त्री, प्राचार्य महेश पाटील, विश्वस्त प्रकाश पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आपण जर जीवनशैली सुधारली, आपलं जे ॲजिटेटेड किंवा आपलं मन जे चंचल आहे आणि ते कधी कधी भावना विभोर होतं आणि काबूबाहेर जातं, असं मन आपण जर आपल्या कंट्रोलमध्ये आणलं, काबूमध्ये आणलं, तर आपण उत्तम विचार करू शकतो, चांगला जजमेंट देऊ शकतो, सक्षम विचार करू शकतो. त्या विचारांमध्ये जशी गती असते तशी त्याच्यामध्ये सत्यस्थिती स्वीकारायची सुद्धा क्षमता असते. आणि हे सगळं करण्यासाठी योगा हा अत्यंत महत्त्वाचा पद्धत आहे. योगामध्ये केवळ आसनं नाहीत, तर योगामध्ये ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत की जिथे आपण प्राणायाम करतो किंवा मुद्रा आहे. आणि या सगळ्यांमुळे आपण मनावर नियंत्रण आणतो. आणि एकदा का मनावर नियंत्रण आणलं की मग आपण वस्तुस्थितीला साजेसे विचार करू शकतो, ज्यामध्ये आपले विचार आपली हानी न करता आपल्याला पुढे घेऊन जातील. मी रामचंद्र सुर्वे श्री अंबिका योग कुटीरमध्ये गेली सुमारे 40 वर्ष सेक्रेटरी म्हणून काम करतो. आणि अनेक प्रॉब्लेम जे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत त्यांना माणसाला फेस करावं लागतं. तर ते कळत नाहीत, पण खूप दिवस झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे माझं कॉन्सन्ट्रेशन होतं, मी विसरायला लागलो तरी 50च्या वर्षामध्ये. तर ह्याचं मूळ कारण काय? मूळ कारण आहे, आता मगाशी त्या मॅडमनी सांगितलं तसं जीवनपद्धतीमध्ये मोबाईल बघायचा, मोबाईलमध्ये जी इन्फॉर्मेशन आपल्याला आवश्यक आहे त्याचा अभ्यास म्हणून करायचा, जी मिळते ती सगळीच खरी असते अशातला पण भाग नाही. परंतु ही जर इन्फॉर्मेशन आपण जमा केली व्यवस्थित, पण आपण काय करतो, वेगवेगळे रूल वेगवेगळ्या रील्स विषयावर बोलत असतो, त्यामुळे मेंदू थकून जातो. आणि मायक्रोसॉफ्टमध्ये 2000 मोबाईल ऑपरेटर्स म्हणजे वापरणाऱ्या लोकांचा सर्वे केला. त्याच्यात त्यांच्या लक्षात असं आलं की 2000 लोक ही जी आहेत ही 8 सेकंदसुद्धा कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. हे जर आलं तर ही केवढी मोठी थ्रेट पुढच्या जनरेशनला आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि त्याच्यासाठी हे विद्वान लोक आहेत न्यूरोसायन्समधले, यांना बोलून आमच्या शास्त्री मॅडमनी ठरवलं की ह्या लोकांना बोलून ह्याचं महत्त्व समाजामध्ये पटवून द्यायला पाहिजे. योगाचा जो अभ्यास आहे हा प्रिव्हेंटिव्ह आहे, तसा क्युरेटिव्ह पण आहे. सुरुवातीच्या स्टेजेसला जर मुलं आली तर त्यांना विश्वासात घेऊन आत्महत्येपासून वाचवता येतं. मी मिसेस निलिमा शास्त्री. किंवा आमच्या ठाणा कॉलेजचे जे प्रेमायसेस आहेत तिथे 3-4 कॉलेजेस आहेत. सगळ्या कॉलेजेसमध्ये एस्पेशली जोशी बेडेकरला आम्ही 2002पासून योगाचे 3 महिन्याचे जे कोर्स आहेत आमच्या कुटीरचे ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देत होतो. त्याच्यानंतर आम्ही त्याचं ॲनालिसिस करायला सुरुवात केली. आम्हाला त्याचे खूप फायदे झाले. अगदी करोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही ऑनलाईन सेशन्स आमच्या स्टुडंटसाठी घेत होतो आणि त्याचे फायदे त्यांना झाले. म्हणजे सायनस असू देत, त्यांना ॲसिडिटीचा त्रास असू देत,
छोटे मोठे योगा करून ते दे गॉट रिकवर. मुलींचे जे प्रॉब्लेम्स असतात मेनोपॉज वगैरे ते पण जातात. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यात महापालिका क्षेत्रातील उत्कृष्ट हाऊसिंग सोसायट्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रेडाई MCHI ठाणे यांच्याकडून यंदाही शहरातील 11 सर्वोत्कृष्ट हाऊसिंग सोसायट्यांचा सन्मान करण्यात आला. ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम येथे घेण्यात आलेल्या रहिवासी सोसायट्यांच्या स्पर्धेमध्ये 85 सोसायट्यांमधून वागळे इस्टेट येथील सेंट्रम IT पार्कने प्रथम क्रमांक पटकावला. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपाचे आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते विजेत्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रेडाई MCHI ठाणे यांच्याकडून आयोजित केलेल्या प्रदर्शन हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रदर्शनाबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून राबवलेल्या उपक्रमाबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी कौतुक केलं. तर या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणे शहरातील हाऊसिंग सोसायट्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे यांनी आनंद व्यक्त केला. उत्कृष्ट आयोजनाबद्दल विक्रांत चव्हाण यांनी MCHIच्या पदाधिकारी आणि सदस्यांचं अभिनंदन केलं. यावेळी फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मिस आणि मिसेस ठाणे व महाराष्ट्र यांचे आयोजन करण्यात आलं होतं. या शोची कोरिओग्राफी दीप्ती ओरा यांनी यावेळी माहिती दिली. तर विविध क्षेत्रातील मान्यवर येथे उपस्थित होते. मी आहे दीप्ती बोरा, फॅशन कोरिओग्राफर आणि पॅजंट कोरिओग्राफर. आज जो कोरिओग्राफी बघितली आहे मिस अँड मिसेस ठाणे आणि मिस अँड मिसेस महाराष्ट्र कंटेस्टंटची कोरिओग्राफी, संपूर्ण कोरिओग्राफी मी केली आहे. आणि दरवर्षी हा माझा 5वा वर्ष आहे. मी समीर सर आणि जितूभाई मेहता सरांबरोबर दरवेळी मी 5 वर्षापर्यंत त्यांचा हा शो करते आहे. आणि इट इज अ ग्रेट एक्सपिरियन्स की दरवर्षी इतके चांगले चांगले कंटेस्टंट्स येतात, पण यावेळी पण इतकेच चांगले कंटेस्टंट आपल्याकडे आले आहे आणि भरपूर टफ कॉम्पिटिशन आहे. आमची 2 दिवसची ग्रूमिंग होती, कोरिओग्राफी होती आणि सगळं ते लोक जेव्हा आले तेव्हा काफी रॉ होते आणि आत्ता त्या लोकांना शिकून तुम्ही बघितलं की किती ते लोक कॉन्फिडंट वॉक करत आहे. तर हा जर्नी खूपच चांगली राहिली आहे आणि थँक्यू सो मच. सर्वप्रथम तर आपल्या ठाण्यात हा इव्हेंट होतं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि मी सगळ्या टीमला शुभेच्छा देते आणि शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आली आहे. खूप चांगले इव्हेंट आहे. आय होप सगळे पब्लिक पण एन्जॉय करेल आणि त्याबरोबर टीम पण एन्जॉय करेल. थैंक यू. सबसे पहले तो MCHI का मैं शुक्रिया अदा करना चाहूँगी जिनकी वजह से थाने वासियों से मेरा मिलना हो पा रहा है, क्योंकि आप सब जानते हैं मुझे टीवी में देखते हैं. मैं गुजरात राजकोट रहती हूँ. ऑल द वे आप सबके लिए यहाँ आना हुआ है. मेरे लिए ये पेशेंट बहुत ख़ास है. उसका रीज़न है कि आज ही मैं अपनी कंपनी का जो इंटरनेशनल कंपनी में प्रोडक्शन हाउस शुरू करने जा रही हूँ उसका DG लोगो लॉन्च कर रही हूँ. तो इसीलिए चूँकि थाने वासियों का जिस तरह से प्यार मिला और माननीय DCM सर एकनाथ शिंदे जी के आशीर्वाद भी एक दिन पहले मिले जब मैंने अपना प्रिंट लोगो लॉन्च किया, तो थाने वासियों से इतना प्यार मिल रहा है कि मुझे लगा मुझे मेरी कंपनी लॉन्च MCHI के इसी प्लेटफॉर्म पे करनी है.
तो आज स्पेशली आप सबसे रूबरू होना हुआ है। बस आप सबसे इतना ही कहना है कि ऐसे ही प्यार देते रहिए और हम चाहेंगे कि आप सबके लिए मैं बहुत कुछ काम कर पाऊँ। ये मिस और मिसेस कैटेगरी के कंटेस्टेंट्स है, मिस एंड मिसेस थाने, मिस एंड मिसेस महाराष्ट्र। ये पैजेंट हम 5 साल से करते आ रहे हैं MCHI के अंडर। समीर भाई, जीतू मेहता जी हमेशा ये ऑर्गेनाइज़ करते हैं, संदीप महेश्वरी जी, जिसके बेसिस पे जो फीमेल्स है, जो नई लड़कियां हैं, उनको एक प्लेटफॉर्म मिलता है एंड दे परफॉर्म। ग्रूमिंग सेशंस होते हैं, कोरियोग्राफी होती है, सब एक्सपर्टीज़ जमा होते हैं एक ही जगह पे एंड दे टीच फीमेल्स। देन दे हैव अ रैंप वॉक और उसके बेसिस पे क्राउन्स होते हैं जहाँ पे मिस कैटेगरी और मिसेस कैटेगरी को टाइटल्स दिए जाते हैं। सो इट्स अ ह्यूज प्लेटफॉर्म। काफ़ी बचपन से सबकी एक सपना होता है कि हमें एक क्राउन जीतना है, जो यहाँ पे आके फुलफिल होता है। जूरी पैनल होती है, बिग डिग्निटीज़ होती है। आई एम द डायरेक्टर ऑफ द शो, मिसेस यूनिवर्स एम्पैथी रह चुकी हूँ, तो मुझे पता है कि ये एक छोटी छोटी चीज़ें भी कितनी खुशी देती है। Hello everyone, I am Anushka Raundar. I am the winner of Miss Maharashtra International 2024 and ये साल के विनर के लिए I just want to say be yourself and जो विनर रहेगी, if they are winning the crown comes with a responsibility and she needs to handle that with care. And for all the contestants and participants जो शायद नहीं जीत पाएंगे, उनके लिए मैं कहना चाहती हूँ कि do not फेल होने की वजह से आपको कभी भी दुखी नहीं होना है। सबसे पहले आई लाइक टू इंट्रोड्यूस माई सेल्फ। माई नेम इज़ गीता खन्ना और मैंने ये ही प्लेटफॉर्म से अपनी पूरी जर्नी स्टार्ट की थी एंड मैं एयर होस्टेस थी 25 इयर्स, खुद कैबिन क्रू थी। करंटली मेरी अपनी एकेडमी है, फ्लाइंग करियर एविएशन एकेडमी थाने में, और मैं रोटरी क्लब थाने पैशन की प्रेसिडेंट हूँ। बहुत चेंजेस देखे हैं मैंने जब हमने स्टार्ट किया था और अब तक। एवरी टाइम कुछ नया करते हैं यहाँ पे, और मैं शुरू से समीर सर के साथ हमारा कनेक्शन है, द वे वी स्टार्टेड विद देम एंड इट्स अमेजिंग। बहुत मोटिवेटिंग लगता है यहाँ आना और इट्स फुल ऑफ एनर्जी। हाय हेलो, दिस इज़ अमित यादव AJ। आपने मुझे देखा ही होगा एक्स फैक्टर में, और मैं यहाँ पे आया हूँ मेरे फ्रेंड हिमाली सेजपाल को सपोर्ट करने के लिए, जो MCHI में जो उनको जो सारथी इवेंट एंड एंटरटेनमेंट का जो मतलब कंपनी खोल रहे, लोगो खोल रहे, उसके लिए बहुत बहुत बधाई हो। और उनकी कंपनी बहुत आगे बढ़े क्योंकि बहुत मेहनती लड़की है एंड वो और आगे बढ़ेगी, मैं जानता हूँ। एंड शी इज़ फराज अबिन एंड इवन शी वांट्स टू से समथिंग अबाउट। हाय, अलीना दिस साइड। आई वांट टू कांग्रेचुलेट हिमाली सेजपाल जी। शी इज़ डूइंग ग्रेट एंड दिस Sarthi organization she is going to start with MCHI, right? Yeah. So we are going to have fun over here and it's a great event. I hope it will go great. Thank you. शिवसेना नेते मनोज शिंदे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले। हा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाला माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या उद्घाटन सोहळ्यास काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की शिवसेना हा केवळ पक्ष नसून विचारधारा आहे, हे जनतेच्या सेवेसाठी कार्य करणारं केंद्र आहे। काँग्रेसमधून अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश हा लोकांचा आमच्यावरील विश्वास आहे। कार्यक्रमादरम्यान शांतीनगर आणि रामनगर शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे तसेच कैलासनगर वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर श्रीनगर मैदानामध्ये क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम येथे उत्साहात पार पडला। मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिकांनी येथे हजेरी लावली होती। नवीन जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला। म्हणाले की तुम्ही 60 महिला इथं आरती घेऊन संध्याकाळपासून थांबलेला आहात, तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपलं स्वागत करतो। खरं म्हणजे सगळ्यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। म्हणजे वाढदिवस माझा आहे, पण तुमचा जेव्हा जेव्हा असेल ना त्याला ॲडव्हान्स शुभेच्छा आजच देऊन त्यांचा संपूर्ण परिवार शिवसेनेमध्ये सामील झाला
त्यांचं मी यापूर्वी मनापासून स्वागत केलेलं आहे. आणि एक बोर्ड मला सांगितलं मगाशी 35 वर्षानंतर भगवा बोर्ड इथे लागला आणि भगवा झेंडा फडकला. मनोज शिंदे होतकरू कार्यकर्ता, एक नेता, काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केलं, परंतु शेवटी आपल्याला माहित आहे या महाराष्ट्रामध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जरी 2.5 वर्ष होता तरी सुद्धा कार्यकर्ता बनूनच मी काम केलं. कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. आता सीएम म्हणजे त्यावेळेस मला सगळे चीफ मिनिस्टर म्हणायचे, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता डीसीएम आहे, आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन. कॉमन मॅनला समर्पित आपल्याला काम करायचं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पारसिक नगर येथील आदर्श पारसिक मित्रमंडळ येथे मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबिर व 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आभा कार्ड शिबिराचं उद्घाटन शिवसेना उपनेते दशरथदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेवक उमेश पाटील, विभाग प्रमुख श्याम पाटील, उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील, जगदीश पाटील, कळवा उपशहर प्रमुख राकेश पाटील, खारेगाव शाखा प्रमुख राधेय वराडकर, माजी नगरसेवक सुकाळे, उदय मुरुडकर, श्री काजरोळकर, बीजी पाटील, इंदप, श्री महाले, महिला संघटक अर्चना पाटील, शाखा संघटक निर्मला कदम, उपशाखा संघटक रेखा रहाटे, उपशाखा संघटक प्रियांका भरम, उपशाखा संघटक स्मिता आयरे, रेश्मा दळवी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवारी या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक उमेश पाटील, युवा नेते राकेश पाटील, समाजसेविका रचना पाटील, जय पाटील तसेच शिवसैनिक, महिला आघाडी व ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिर संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा 9 तारखेला वाढदिवस होता आणि मान्य कल्याण लोकसभेचे खासदार आदरणीय विकास शिंदे यांचा 4 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. त्यांचा अवधूत साधून ज्या ठिकाणी आपण ज्येष्ठ नागरिकांकरता आरोग्य शिबिर आयोजित केला होता. म्हणजे 9 आणि 10 असं 2 दिवस हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आरोग्य शिबिरामध्ये आपण नाडी तपासणे, ECC, ब्लड, सगळ्या डोक्याचे सगळे आजार जे असतील किंवा पायाचे या संदर्भात आल्यानंतर आपण दिवसभर कार्यक्रम आयोजित केला. आणि आपण आयुष्यमान कार्ड जे 70 नंतर खरेदी किंवा 50 नंतर गरज असते ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याकरता, ज्यांचं वय 70 आहे अशा ज्येष्ठ नागरिकांकरता कालपासून हा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण इथे कॅम्प भरवण्यात आले. हा आरोग्य शिबिर आहे, त्यामध्ये नेत्र तपासणी, त्याचबरोबर ते चष्मे वाटप देखील फ्रीमध्ये होणार आहे. आभा कार्ड देखील इथे काढून मिळणार आहे. आयुष्यमान भारत असे या योजनेचे नाव आहे. 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे आणि ही योजना सर्वत्र महाराष्ट्रभर आहे. आपल्या खारेगाव पारसी एवढ्या प्रभागातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता यावा यासाठी दादा आणि नाना प्रयत्नशील आहेत. आम्ही देखील त्यांच्याबरोबर कार्यरत आहोत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या खारेगाव या ठिकाणी उमेश नाना पाटील, दशरथदादा पाटील यांच्या सौजन्याने या ठिकाणी आरोग्य शिबिर ज्येष्ठ नागरिकांसाठी भरवण्यात आलेलं आहे. आणि हे 2 दिवस 9 तारीख आणि 10 तारीख या 2 दिवस मोठ्या प्रमाणामध्ये या खारेगाव विभागातील लोक येऊन याचा भरपूर असा फायदा घेत आहेत. मोठी गर्दी करूनसुद्धा सगळ्या ठिकाणी व्यवस्था चांगली आहे. अशी अनेक चांगली कामे करून आपल्या कर्तृत्वाची शाप टाकणारे उमेश नाना पाटील, दशरथदादा पाटील यांचं या विभागामध्ये मोठं नाव आहे आणि असंच नाव अनंतकाळ टिकून राहावं आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कम उभे आहोत. मोदी साहेबांनी मला आठवणीने फोन केला आणि म्हणाले एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध प्रकारचे उपक्रम राबवित रविवारी साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला.
आणि मराठीतूनच त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री नसतानाही मोदी, शहा यांसारख्या अनेकांनी आठवणीने मला फोन केला. म्हणजेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाही तर एकनाथ शिंदेला आठवणीत ठेवून शुभेच्छा दिल्या आहेत असंही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. किसननगर येथे केलेल्या भाषणामध्ये शिंदे यांनी मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याचं म्हटलं. या भाषणामध्ये शिंदे हेही म्हणाले की आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी फोन केला. काय शिंदेजी कुठे आहात? मी म्हणालो येथेच आहे. ते म्हणाले काय करत आहात? आज तुमचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. त्यांनी मला मराठीत शुभेच्छा दिल्या. मोदी साहेब, गृहमंत्री अमित शहा साहेब, उपराष्ट्रपती, राज्यपाल सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. आता मी मुख्यमंत्री नाही तरीसुद्धा मला त्यांनी आठवणीने फोन करून शुभेच्छा दिल्या. म्हणजेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाही तर एकनाथ शिंदेला आठवणीत ठेवून शुभेच्छा दिल्या आहेत असं यावेळी शिंदेंनी सांगितलं. मी बाळासाहेबांचा आणि आनंद दिघे साहेबांचा लहान कार्यकर्ता आहे. मी एकदा शब्द दिला की तो शब्द मागे फिरवत नाही. निवडणूक असू द्या नसू द्या, कोणती आपत्ती किंवा संकट असल्यास हा एकनाथ शिंदे सर्व ठिकाणी धावतो असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सत्यनारायण महापूजा, सांस्कृतिक कार्यक्रम, महाभंडारा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आयोजक शिवसेना कोपरी पाचपाकडी विधानसभा शहरप्रमुख राम रेपाळे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, बबन मोरे, लता शिंदे, महिला आघाडी व इतर मान्यवर शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खूप खूप शुभेच्छा. मला तुम्ही द्यायला आले ना, तुम्हाला मी देतो. काल रात्रीपासून वाढदिवसाचे कार्यक्रम सुरू आहे आणि सकाळी पहाटेपर्यंत सगळ्यांच्या शुभेच्छा सुरू होत्या, पुन्हा सुरू झाल्या. आता इथून टेमी नाक्याला जायचं आहे, अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत आणि म्हणून तुम्हाला खास करून मी दरवर्षीप्रमाणे सगळीकडे गेलो, कुठेही गेलो, महाराष्ट्रात गेलो, देशात गेलो तरी सुद्धा किसननगरला आल्यानंतर जो आपला आनंद म्हणजे घरातला आहे. घरामध्ये कसं आपल्या बाकी ठीक आहे, बाकी लोकांनी सत्कार करणं, पण आपल्या परिवारामध्ये जो सत्कार जेव्हा होतो त्याचा एक वेगळा आनंद आणि समाधान असतं. आणि म्हणून गेले 2.5 वर्ष खरं म्हणजे हे किसननगर आहे. तुम्हीच या एकनाथ शिंदेला एक लहानपणापासून पाहिले, शाखा प्रमुखापासून, नगरसेवकापासून, आमदारापासून, अगदी मंत्री, विरोधी पक्षनेता, या राज्याचा मुख्यमंत्री झालो. त्याच्यामध्ये किसननगर वासियांचं, ठाणेकरांचं मोठं योगदान. आणि एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, 5व्यांदा देखील आपण 1.25 लाखाचं लीड घेऊन मला विजयी केला. त्यामुळे हा विजय सगळ्यात मला महत्वाचा. आणि म्हणून मी गेले 2.5 वर्ष जे मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.